आणि नमस्कार. भावशेखर आपला आजचा विषय रेल्वे शेअर्स. रेल्वे कंपन्यांचे शेअर्सचा विषय घ्यायचे अनेक कारण अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेचा कारभार स्वीकारल्यापासून आपल्या देशातल्या रेल्वेची एका वेगळ्या अर्थाने चर्चा व्हायला लागल्या. त्यातही जून 2024 मध्ये मोदी सरकारचा तिसरा कालखंड सुरू झाल्या ज्या वेळेला अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे मंत्री म्हणून केलेली घोषणा लक्षात घेतली की येणाऱ्या काळामध्ये केवळ वंदे भारत याचं देशांतर्गतच जाळं वाढवलं जाईल अशातला भाग नाही, तर संरक्षणाच्या बरोबरीने आता रेल्वे विषयक वस्तूंचीही निर्यात मोठ्या प्रमाणावरती भारतातल्या रेल्वे कंपन्या करायला लागतील. त्याच्यामध्ये गाडीच्या डब्यापासून इंजिनापर्यंत आणि गाडीतल्या एसी पासून सिग्नल पर्यंत अनेक गोष्टींची चर्चा केली जात होती. आणि त्यातही केवळ प्रवासी वाहतुकीचे डबे वाढवले जातील किंवा त्याची निर्यात केली जाईल अशातला भाग नव्हता, तर मालाची वाहतूक करणाऱ्या गोष्टींची सुद्धा आपल्या देशांतर्गत उत्पादनही वाढवलं जाईल आणि त्याची विक्री केवळ देशातच केल्या न करता त्याच्या निर्यातीचाही विचार केला जाईल, असं अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली. आणि मुळातच मोदी सरकारच्या कालखंडामध्ये ज्या मंत्र्यांची चर्चा ही सदैव त्यांच्या कर्तृत्वामुळे, त्यांनी दिलेल्या शब्दानुसार केलेल्या कामगिरीमुळे होते. याच्यामध्ये नितीन गडकरी, एस जयशंकर यांच्या बरोबरीने जर कोणाचं नाव घ्यायचं असेल तर ते अश्विनी वैष्णव यांचं घेतलं जातं. आणि तेव्हापासून तुमच्या जर लक्षात आलं असेल तर आपल्या देशामध्ये या ना त्या स्वरूपामध्ये रेल्वे कंपन्यांचे शेअर्स याची चर्चा ही केली जाते. मग अशा पार्श्वभूमीवरती जेव्हा एखाद्या क्षेत्रातल्या कंपन्यांची चर्चा होते त्यावेळेला क्षणभर मनामध्ये असं येतं की मुळातच त्या क्षेत्रातल्या सगळ्याच कंपन्यांचे शेअर्स चालतात का? सुरुवातीच्या काळामध्ये जरूर चालतात. त्यातही रेल्वे सारखं जे क्षेत्र आहे त्याचे शेअर्स त्यावेळेला चालण्याचं कारण असं होतं की याच कालखंडाच्या मागे पुढे काही म्युच्युअल फंडांचे सेक्टर स्पेसिफिक असे ट्रान्सपोर्ट आणि लॉजिस्टिकला वाहिलेले असे NFO आले. आणि आपल्याला कल्पना आहे की ज्या वेळेला एखादा सेक्टर स्पेसिफिक NFO म्हणजे न्यू फंड ऑफर येते त्यावेळेला त्याला जमा झालेली संपूर्ण रक्कम ही पूर्णपणाने त्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये किंवा गुंतवणुकीच्या साधनांमध्ये गुंतवावी लागते. परंतु सगळ्याच गोष्टी सारख्याच वेळेला सारख्याच प्रमाणामध्ये जरी नाही तरी निदान एकाच दिशेनं जात असतात अशातला भाग नसतो. याचं कारण असं आहे की शेवटी संधी जरी असली तरी त्या संधीचा फायदा उठवायची त्या कंपनीमध्ये क्षमता आहे का, पात्रता आहे का, निदान त्या क्षणाला, त्या वेळेला, त्या प्रसंगाला ती कंपनी ती मागणी पुरी करू शकते का याचाही विचार करावा लागतो. मग अशा वेळेला अनेकदा काही कंपन्यांच्या बाबतीत दैव देतं पण कर्म नेतं अशी ही परिस्थिती असते किंवा काही वेळेला स्लिप बिटवीन कप अँड लिप अशी सुद्धा घटना असते. आणि त्यामुळे एखाद्या विशिष्ट क्षेत्रातल्या कंपन्यांचे शेअर्स याचा विचार फार वेगवेगळ्या पद्धतीने करावा लागतो. कारण मुळातच काही वेळेला असं होतं की अशा पद्धतीची धोरणात्मक इनपुट्स किंवा पॉलिसी इनपुट्स जेव्हा एखाद्या क्षेत्राला मिळत असतात त्याच्या आधीच त्या क्षेत्रातल्या काही कंपन्यांचे शेअर्स हे त्याच्या वरच्या पातळीवरती स्थिरावलेले असतात. त्यामुळे या घोषणेचा फायदा होऊन त्यांचे शेअर्सचे बाजारभाव ताबडतोबीनं वर जाण्याला काही बंधनं असतात. आणि अगदी असे ते वर गेलेच, कारण मी मगाशी म्हटलं तसं असं जर सेक्टर स्पेसिफिक NFO आले तर त्यांना पैसे गोळा केल्यापासून, NFO बंद झाल्यापासून पुढच्या काही विशिष्ट तासांमध्ये अत्यंत मर्यादित कालावधीमध्ये संपूर्णपणाने त्या पैशाची गुंतवणूक त्या क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये करावी लागते. आणि मग त्याच्याबरोबर त्या वेळेला त्या क्षेत्रातल्या सगळ्याच कंपन्यांचे शेअर्सचे बाजारभाव वाढतात. परंतु ते त्या पातळीवरती टिकून राहील अशी जर त्या शेअरची क्षमता नसेल, कारण शेवटी बेडकी फुगून फुगून बैल होत नाही हे जे आपण म्हणतो ते हे अनेक कंपन्यांबद्दल शक्य असतं. आणि अशा पद्धतीचा अनुभव देणारी कंपनी किंवा क्षेत्र म्हणजे रेल्वे क्षेत्रातल्या कंपन्या आणि त्या कंपन्यांच्या शेअर्सचे प्रचलित बाजारभाव ही गोष्ट आहे की क्षेत्र म्हणून वातावरण अनुकूल आहे, सरकारी धोरण म्हणून हे क्षेत्र अनुकूल आहे, परंतु त्या धोरणानुसार ती प्रगती, ते उत्पादन, ती पातळी साधायला काही काळ जावा लागतो, ज्याला आपण अर्थशास्त्रीय परिभाषेमध्ये जस्टेशन पिरियड असं म्हणतो. तो जस्टेशन पिरियड सुरू झाल्यापासून काही काळ थांबावा लागतो. अपेक्षा तर वाढली कामगिरी तर त्या वेगाने होत नाही. याच्या परिणामातनं अनेकदा फुगा फुटल्यासारखे त्या शेअर्सचे बाजारभाव खालती खालती यायला लागतात. आणि असा फिनॉमिना
किंवा असा प्रसंग किंवा अशी उदाहरणं रेल्वे सारख्या क्षेत्रामध्ये दिसत आहेत आणि म्हणून आजचा भावशेखरचा विषय रेल्वे क्षेत्रातल्या कंपन्या असा आहे. खरं म्हणजे आज हे रेल्वे क्षेत्रातल्या कंपन्यांबाबत दिसतंय, उद्या अजूनही काही बाबतीत दिसू शकतं. आणि हा निमित्तानं रेल्वे हे एक निमित्त आहे, पण असा पॅटर्न कुठे कुठे दिसतो हे बघणं, म्हणून भावशेखरचा आजचा विषय रेल्वे क्षेत्रातल्या कंपन्या हा असा आहे. याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीनं गेल्या काही आठवड्यांमध्ये आपल्या देशातल्या शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये चढउतार होत आहेत, ते पाहू जाता स्थानिक पासून राष्ट्रीय आणि राष्ट्रीय पासून जागतिक अशा अनेक घटकांची चर्चा, साथ प्रतिसाद, बिंब प्रतिबिंब हे आपल्या देशाच्या शेअर बाजाराच्या निर्देशांकात पर्यायानं त्या देशाच्या शेअर बाजारामध्ये होणाऱ्या शेअर्सच्या बाजारभावाच्या उलाढालीत होणं हे अत्यंत उघड आहे. त्यामुळे रेल्वे हे एक निमित्त, पण त्या निमित्तानं संपूर्ण शेअर बाजाराचा अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं क्षेत्रनिहाय विचार करण्याची आवश्यकता आहे हा विचार. आणि म्हणूनच काल टाटा समूहातल्याही ज्या कंपन्यांचे बाजारभाव खालती आले होते त्याची काही प्रमाणामध्ये चर्चा केली. कदाचित त्याचा उत्तरार्ध किंवा पुढचा भाग म्हणून आज रेल्वे क्षेत्रातल्या कंपन्यांचा विचार करावा लागेल. कारण शेवटी सरकारी धोरण जरी अनुकूल असलं तरी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते. मी गमतीने अनेकदा उदाहरण देतो की हे मोत्तद्दार आणि घोड्यासारखं आहे. मोत्तद्दार घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकतो, पण शेवटी त्या घोड्याला आपल्या आपल्या तोंडानं पाणी प्यावं लागतं. पण प्रत्येक घोड्याची, प्रत्येक प्राण्याची, अगदी मनुष्य प्राण्यासहित त्याची अशी सवय असते. साधा चहा प्यायचा तरी काही ना उकळता लागतो. म्हणजे माझी आई गमतीने म्हणायची, या टिळकांच्या तोंडातच गाळणं ठेवलेलं बरं. काही कॉफी गार करून पितात. मग त्या कंपनीच्या वृत्ती प्रवृत्तीनुसार तो शेअर चालतो हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यातही जो बाजाराचा स्वभाव आहे की घोषणेवरती मुख्य घडामोड होते आणि प्रत्यक्ष घटनेवरती स्थिरता येते, यातल्या नेमक्या कुठच्या पातळीमध्ये त्या क्षेत्रातल्या कुठच्या कंपन्या येतात याचा विचार करावा लागतो. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो की आपण या भावशेखरमध्ये आज रेल्वे क्षेत्रातल्या कंपन्यांचा विचार करतोय. तुमच्या असं लक्षात येईल की कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ह्या शेअर्स ज्या वेगानं चालतोय त्या वेगानं इतर रेल्वे कंपन्यांचे शेअर्स चालत नाहीयेत. मग एखादी कंपनी एखाद्या गोष्टीनं चालत असते. आता IRCTC हे ह्याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आहे. एकाच वेळेला IRCTC हा मोनोपोली स्टॉक आहे. रेल्वे तिकीट बुकिंग मध्ये मॅक्सिमम बिझनेस जवळजवळ 99 ते 100% जरी म्हटलं नाही तरी 98 ते 99% व्यवसाय हा IRCTC कडे आहे. परंतु IRCTC ही प्रामुख्यानं सरकारी मालकीची कंपनी असल्यामुळे खरं सांगायचं म्हणजे रेल्वे क्षेत्राशी कार्यरत असलेल्या बहुतेक कंपन्या या पूर्णपणानं सरकारी मालकीच्या आहेत. अगदी 2, 2.5, 3, 3.5, 5% इतक्याच शेअर्सची शेअर बाजारामध्ये नोंदणी झालेली आहे. रेल्वे क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्रातल्या कंपन्या नाहीत असं नाही, पण त्या प्रामुख्यानं या सरकारी कंपन्यांना आपल्या मालाचा पुरवठा करत असतात. आणि सरकारी कंपन्यांची धोरणं ही एका वेगळ्या गणितानं चालतात. आणि मी अनेकदा गमतीने म्हणतो तसं की सरकारकडनं येणारे पैसे बुडत नाहीत, पण सरकारकडनं येणारे पैसे हे वेळच्या वेळी मिळण्याची ही उदाहरणं कमी असतात. आणि म्हणूनच तुमच्या असं लक्षात येईल की ह्या मधल्या काळामध्ये तो जो जस्टेशन पिरियडचा मगाशी मी उल्लेख केला तो केवळ प्रकल्पपूर्तीचा असतो अशातला भाग नाही, तो उत्पन्न पूर्तीचाही असतो हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये रेल्वे क्षेत्र आणि त्याच्या संबंधित शेअर्स यांना चांगले दिवस येतील. पण मग आज मितीला केवळ म्हणून त्यांचे भाव स्थिर आहेत किंवा ते वाढते आहेत अशी परिस्थिती नाही. आता उदाहरणच द्यायचं झालं तर साधारणपणे रेल्वे क्षेत्रामध्ये 11 कंपन्या अशा आहेत की ज्यांचे बाजारभाव गेल्या 3 ते 3.5 महिन्यांमध्ये कमी आले आहेत. मग त्यातले कोणते शेअर्स आत्ताच्या बाजारभावानं मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकी करता किंवा निदान पोझिशन ट्रेडिंग करता घेता येतील याचा विचार करावा लागेल. शेवटी हे आज मितीला तुमचा पोर्टफोलिओ कसा आहे, तुमची धोका पत्करायची तयारी किती आहे आणि किती काळासाठी किती पैसे तुम्ही गुंतवायला तयार आहात याच्यावरती ही गणितं ठरतील. आता टिटागढ वॅगन्स किंवा टिटागढ रेल या कंपनीचे शेअर्सचे बाजारभाव 40% खालती आले आहेत, पण म्हणून तो फार मोठा शेअर आहे किंवा तो घ्यावा असं मी जरा सुद्धा म्हणणार नाही. इरकॉन 38%,
IRFC 35%, ज्युपिटर वॅगन 32%, रेलटेल कॉर्पोरेशन 27%, BEML 35%, टेक्समॅको 33%, राईट्स 22%, IRCTC 21% आणि RVNL 20% आलाय. मी मगाशी चर्चा केली तसं रेल्वे क्षेत्राच्या ह्यांचं जेवढं प्रमाण आहे त्या प्रमाणामध्ये इतर शेअर्स खालती आलेले नाहीत. पण म्हणून रेल्वे क्षेत्रातल्या बहुतेक सरकारी कंपन्यांच्या शेअर्सचे बाजारभाव खालती आले आहेत हा एकमेव निकष लक्षात ठेवून त्या शेअर्सकडे दुर्लक्षही करून चालणार नाही. पण ह्याचे बाजारभाव खालती आले आहेत म्हणून त्याच्यात गुंतवणूकही करून चालणार नाही. मला स्वतःला असं वाटतं की आत्ताची बाजाराची स्थिती, या कंपन्यांच्या कामगिरीची स्थिती याच्या पार्श्वभूमीवरती सप्टेंबर अखेर होणाऱ्या तिमाहीचे त्यांचे निकाल कसे येतात याचा विचार करावा. त्या निकालांच्या अनुषंगानं या शेअर्सच्या सध्याच्या बाजारभावांमध्ये कसे फरक पडतील याचा विचार करावा आणि IRCTC आणि कॉन्कॉर अशासारख्या शेअर्सचा मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी विचार करता येतोय का पाहावं. पण हे साहजिक तुमचा आत्ताचा पोर्टफोलिओ, तुमच्या गुंतवणूक योग्य रकमेचं प्रमाण आणि ते किती काळासाठी गुंतवणार आणि किती टक्के धोका आपण पत्करू शकतो यावर अवलंबून असेल. आणि म्हणून आजचा भावशेखरचा विषय रेल्वे क्षेत्रातल्या कंपन्या. मनपूर्वक धन्यवाद. भावशेखर.